विठ्ठलाच्या ध्यानी झाले जनदंग, विटेवरी उभा दिसे पांडुरंग। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी पंढरपूरमध्ये दिसून येते। मंदिर परिसरात वारकरी विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय। याच विठ्ठल मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। रामकृष्ण हरी मंडळी, आज आषाढी एकादशी आणि आज आपण या ठिकाणी पाहतोय विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षित सजावट करण्यात आलेली आहे। फुलांची आरास या ठिकाणी आपल्याला सोबत पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहतोय की रात्रीपासूनच जे भाविक आहेत ते या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आत्ताच विठ्ठल रुक्मिणीची पूजा या ठिकाणी शासकीय पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली। तर या ठिकाणी आपण मंदिरातले परिसर पाहतोय। मंदिरामध्ये आता भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि मंदिरातला आतला गाभारा जर आपण पाहत असाल तर या ठिकाणी आकर्षित अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तर त्याचबरोबर या ठिकाणी रांगोळी ज्या आहेत त्या सुद्धा सुंदर काढण्यात आलेल्या आहेत। एकूणच जर बघितलं तर या 21 दिवसाचा जो वारकरी सोहळा आहे, जो पालखी सोहळा आहे, तो आज अखेर झालेला आहे आणि आज अनेक भाविक जे आहेत ते एकादशी निमित्त या ठिकाणी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मंदिर परिसरांमध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी अशी सुलभ अशी विठ्ठल रुक्मिणीची या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे। बाजूला जर बघितलं तर वेगवेगळे पोस्टर लावण्यात आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय की या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची अशी सुंदर अशी रांगोळी जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी आता भाविकांची मोठी रांग या ठिकाणी दर्शनाला लागलेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर 21 दिवसापासून पांडुरंगाला भेटण्याची जी आस आहे ती आज त्यांची संपेल आणि आषाढी एकादशी निमित्त आज अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह निलेश खरमरे, जे मीडिया, पंढरपूर।